नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीमधून वंचित राहिलेले असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण मित्रांनो, आता सध्या 2026 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि ज्या पण शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान असणारे म्हणजे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत आहेत त्यांना 50,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे आणि ज्यांचे 2 लाखापेक्षा जास्तचं कर्ज असेल त्यांना OTS प्रमाणे एक सेटलमेंट सुद्धा दिली जाणार आहे। आता ही योजना सुरू असताना ही जी 2017ची कर्जमाफी होती यामधले जे काही उर्वरित राहिलेले शेतकरी होते त्यांच्यासाठी पुन्हा 200 कोटी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली, त्याबाबत सुद्धा आपण अपडेट पाहणारच आहे। तर मित्रांनो, ही जी 2017ची कर्जमाफी होती यामध्ये जवळपास 50,60,000 शेतकरी पात्र ठरण्यात आलेले होते, परंतु यापैकी जवळपास 44,000च्या आसपास जे शेतकरी होते त्यांचीच कर्जमाफी झालेली होती, परंतु 6.5 लाखाच्या आसपास शेतकरी जे होते ते या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते। आणि या शेतकऱ्यांसाठी जी काही तरतूद करायला पाहिजे होती कर्जमाफीसाठी आणि ती जवळपास आहे 5,900 कोटी, परंतु आतापर्यंत 2017 पासून फक्त आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 500 कोटी निधी एकदा मंजूर करण्यात आलेला होता याच योजनेसाठी वितरित करण्यासाठी। आणि आता सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनमध्ये अजून 200 कोटी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मग जे उर्वरित शेतकरी आहे त्यांचं नक्की काय होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। तर मित्रांनो, 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून जे शेतकरी लाभापासून वंचित राहिलेले होते 6.5 लाख शेतकरी यांच्यासाठी 5,900 कोटी निधीची तरतूद करणे गरजेचे होते, परंतु आतापर्यंत 700 कोटी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आता यामधला जो 500 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला होता तो 31 मार्च 2026 रोजी मंजूर करण्यात आलेला होता आणि हा जो निधी आहे याची वाटपाची जी कार्यप्रणाली ती सध्या पण सुरू आहे। तर हा निधी कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांसाठी वितरित करण्याबाबत GR काढण्यात आलेलं होतं त्याबद्दल आपण आता आधी माहिती पाहूया। तर मित्रांनो, या 500 कोटी निधीच्या वितरणामध्ये नाशिक जिल्ह्यामधील 21,547 कर्ज खाते आहेत, 159.47 कोटी निधी वितरित केला जाणार आहे। तसंच नागपूर जिल्ह्यासाठी 10,146 कर्ज खाते आहेत ज्यासाठी 130.61 कोटी निधी वितरित केला जाणार आहे। त्याचप्रमाणे वर्धासाठी 11,816 खाती आहेत आणि त्यासाठी 60.34 कोटी निधी। त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यासाठी 10,123 कर्ज खाती आहेत म्हणजे हे शेतकरी आहेत आणि यांच्यासाठी 48.33 कोटी। त्याचप्रमाणे धुळे नंदुरबारसाठी 4,060 कर्ज खाती आहेत त्यासाठी 28.31 कोटी। धाराशिव जिल्ह्यासाठी 2,590 खाते आहेत त्यामध्ये 14.75 कोटी निधी वितरित केला जाणार आहे आणि नांदेडसाठी 3,127 खाती त्यासाठी 14.22 कोटी। तर जालन्यासाठी 3,345 कर्ज खाती आहेत ज्यासाठी 8.87 कोटी निधी वितरित केला जाणार आहे आणि या संपूर्ण कर्ज खात्याची टोटल होती 66,749 खाती आणि ज्यासाठी 464.93 कोटी निधी वितरित केला जाणार आहे। आणि या 500 कोटीमधून जवळपास जो 35 कोटी निधी वितरित करण्याचा राहिलेला आहे तो सहकारी बँका वगैरे जे खाते आहेत बँकाचे त्यांच्यासाठी वितरित केला जाणार आहे। आणि आता मित्रांनो, सध्या जो पावसाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये जे 200 कोटी निधी वितरित करण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी 2017च्या कर्जमाफीसाठी। आता तो निधी कसा वितरित केला जाणार आहे याबाबत आपण नक्कीच अपडेट घेणार आहे, त्याचं GR आपल्याला समोर पाहायला मिळणारच आहे। परंतु मित्रांनो, 5,900 कोटीची तरतूद असायला पाहिजे होती 6.5 लाख शेतकऱ्यांसाठी, त्यांच्यासाठी फक्त आतापर्यंत 2017 पासून आता 2026 सुरू झालेलं आहे, 9 वर्षामध्ये फक्त 700 कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि म्हणूनच आता राज्य शासनाच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आलेला आहे जी 2026ची कर्जमाफी सुरू आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना। या योजनेमध्ये जे काही 6.5 लाख शेतकऱ्यांपैकी हे 700 कोटी वितरित केल्यानंतर जे पण पात्र शेतकरी राहिलेले आहेत जे या योजनेतील लाभापासून वंचित राहिलेले होते या सर्व शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजना जी आहे 2026ची यामध्ये ॲड करण्यात येणार आहे। आधी सर्व प्रोसेस कशा पद्धतीचे राहणार आहे याबाबत नक्कीच आपण वेळोवेळी जे येणारे अपडेट आहेत ते घेणारच आहोत। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि आत्ता आपण जे जिल्हे सांगितलेत त्या जिल्ह्यापैकी तुम्ही येत आहेत की नाही किंवा तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। 2017ची कर्जमाफीमध्ये जर तुम्ही बाकी राहिलेले होते तर तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला नक्की विसरू नका। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।